जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय पहिला यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. पाडुनी कळिकाचे दात, देवकीचे गत गर्भ आणित. ईश्वरा ईश्वरू श्रीकृष्णनाथ, जाणे सर्वार्थ निज सिद्धी. निद्रा न मोडिता तिळभरी, मथुरा आणली द्वारके भीतरी. श्रीकृष्ण काय एक न करी, तोही ममता न धरी कुळाची. निज कुळक्षय जरी आला, तरी अन्यथा न करी ब्राह्मण बोला. ब्राह्मणे परंपरा जरी हानितला, तो हृदयी धरिला पदांकू. तेची श्रीवस्त लांछन, सकळ भूषणान भूषण. हृदयी मिरवी श्रीकृष्ण, या लागी पूर्ण ब्रह्मण्य देवो. श्रीकृष्ण श्रीन वंदी ब्राह्मण, अन्यथा न करी ब्राह्मण वचन. या लागी ब्रह्मण्य देवो पूर्ण, वेद बंदी जन वर्णिती. ब्राह्मण रूप स्वयं श्रीहरी, या लागी ब्राह्मणांचा कैवारी. कुळक्षयो जाहला जरी, तरी द्विजांवरी क्षोभेना. ऐकोनी ब्राह्मणांचा शापू, न धरी मोहाचा खटा टोपू. मने सिद्धी गेला कृत संकल्पू, कुलक्षयानुरूप संतोषे. या परी श्री गोविंदू, काळरूपी मानी आनंदू. कुळक्षयाचा क्षिती बाधू, अल्पही संबंधू धरीना. पूर्ण संतोष श्रीकृष्णनाथा, पुढील अध्यायी ज्ञानकथा. अतिरसाळ स्वानंदता, अवधान श्रोतान मज द्यावे. जेथे नारद आणि वसुदेवा, संवाद होईल सुहावा. जनक आणि आर्षभ देवा, प्रश्नोत्तरी जीवा स्वानंदू दाटे. हे रसाळ ब्रह्मज्ञान मातू, चाखवीन निज परमार्थू. एका जनार्दना विनवितू, श्रोते कृपा करितू अर्थावबोधे. इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंस संहितायां एकाकार टीकायां विप्रशापो नाम प्रथमोध्याय. श्रीकृष्णार्पण नमस्तु. आता या ओवींचा अर्थ. ज्याने कडी काळाचे दात पाडून देवकीचे मृत गर्भही परत आणले, तो श्रीकृष्ण म्हणजे ईश्वराचाही ईश्वर होय. त्याला काहीच अशक्य नव्हते. आपल्या स्वाभाविक सिद्धीने तो सर्व काही जाणत होता. निजलेल्या लोकांची झोप तीळ मात्रही न मोडता ज्याने मथुरेला द्वारकेत आणले, त्याला काही अशक्य नव्हते. पण त्याने यावेळी आपल्या कुळाची थोडीशीही ममता धरली नाही. आपल्या कुळाचा नाश होण्याचा प्रसंग आला तरीही त्याने ब्राह्मण वचन खोटे करून दाखविले नाही. ब्राह्मणांचा पादप्रहार श्रीवत्सलांछन या रूपाने तो आपल्या हृदयावर धारण करू लागला. या श्रीवत्सलांछनाला ते सर्वश्रेष्ठ भूषण म्हणून मिरवितात, म्हणून ते पूर्ण ब्राह्मण देव होय. श्रीकृष्ण स्वतः ब्राह्मणांना वंदन करतात. त्यांचे वचन कधी खोटे करीत नाही, म्हणून तो पूर्ण ब्रह्म आहे असे वेद अनुयायी वर्णन करतात. स्वतः श्रीकृष्णही ब्राह्मण रूप होता, म्हणून तो ब्राह्मणांचा कैवार घेत असे. कुलक्षय झाला तरी तो ब्राह्मणांवर रागवला नाही. ब्राह्मणांचा शाप ऐकून तो मोहामध्ये पडला नाही. या उलट कुलक्षयाविषयीचा आपला संकल्प सिद्धीला गेला असे समजून तो संतुष्ट झाला. याप्रमाणे कालरूपी श्रीकृष्ण त्याने यामध्ये आनंदच मानला. भावी कुलक्षयाविषयी त्याच्या मनाला थोडाही खेद वाटला नाही. आता पुढील अध्यायात अतिरसाळ निजानंदरूप ज्ञानकथा मी सांगणार आहेत. त्या कथेकडे श्रोत्यांनी अवधान ठेवावे. त्यात नारद आणि वसुदेव यांचा सुंदर संवाद होईल. जनक व आर्षभदेव यांची प्रश्नोत्तरे ऐकून जीवाला स्वानंदाचे भरते येईल. ही ब्रह्मज्ञान कथा अत्यंत रसाळ आहे. ती मी श्रोत्यांना परमार्थ रूपाने चाखवीन. त्या कथेचा अर्थ समजून घेण्याची श्रोत्यांनी कृपा करावी, ही जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ यांची सर्वांना नम्र विनंती आहे. ओम तत्सत. श्रीकृष्णार्पण नमस्तु. अध्याय पहिला समाप्त. धन्यवाद. आता आपला पहिला अध्याय संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी दुसरा अध्याय सुरू करणार आहेत. धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.